नमस्कार, मी भूषण करंदीकर. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार. अनेकदा लोक स्वतःचं भविष्य किंवा ज्योतिष पाहण्यासाठी ज्योतिषाकडे येतात. पत्रिका पाहिल्यावर त्यावर उपाय तोडगे जाणून घेतात. पण त्याआधी आपल्या पत्रिकेतील ग्रहदशा आणि त्यानुसार आपल्या आयुष्याची दिशा म्हणजेच लक्ष्य निश्चित होणं आवश्यक आहे. ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांचा याच गोष्टीवर भर असतो. मुळात त्यांचा ज्योतिष अभ्यास आणि निरीक्षणाची पद्धतच तशी आहे आणि म्हणूनच आनंद कुमार यांच्या मार्फत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्याला दैनंदिन समस्यांवर सोपे उपाय सांगून यशस्वी सुखी जीवन जगण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवणार आहेत. आपण पहिल्या एपिसोडमध्ये त्यांना भेटलो तेव्हा आपण विवाहविषयक प्रश्नांबाबत चर्चा केली होती. विवाह जमण्यास उशीर होण्यामागची कारणं, त्यावरचे उपाय श्री आनंद कुमार यांच्याकडून आपण जाणून घेतले होते. आपण याच विषयाला थोडंसं पुढे नेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत या विशेष कार्यक्रमात. नमस्कार. खरं तर आपण मागच्याला जे बघितलं की विवाह, त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरचे उपाय तुम्ही सांगितलेत. पण त्याच अनुषंगाने आज आपल्याला काही प्रश्न आलेत प्रेक्षकांचे, त्यांनी आपण सुरुवात करूयात. आपल्याला पहिला प्रश्न आहे तो आहे प्रदीप चव्हाण यांनी विचारलाय. त्यांची जन्मतारीख आहे 1/10/83. त्यांची जन्मवेळ आहे 7:01 संध्याकाळी आणि त्यांची समस्या अशी आहे की त्यांचं लग्न ठरत नाहीये. त्यांना सांगून येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्याविषयी सुद्धा अनेक शंका यांच्या मनात उपस्थित होत आहेत. तर त्यावर नेमका काय उपाय करता येईल? यांची राशी जन्मस्थ राशी आहे कर्क राशी, नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे यांच्या जीवनात मागच्या कार्यक्रमात सांगितलं होतं पुष्य नक्षत्रावर दुबार काम होतात किंवा पुष्य नक्षत्रात शक्यतो लग्न जमण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. योगाने विक्षुब्ध नावाचा योग यांच्या पत्रिकेत आहे. नको ते विघ्न आणणारा योग आहे, त्यामुळे लग्न जमताना मोडण्याचे चान्सेस यांच्या पत्रिकेत जास्त आहेत. दुसरी गोष्ट, लग्न जमवण्याच्या अगोदर यांच्या लग्नस्थानामध्ये लग्नस्थानात राहू आणि तोही वक्री असून तो मृत अवस्थेत आहे. पंचमात शनी, तर लग्नस्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये यांच्या केतूसोबत रवी ग्रहण योग, त्यांच्या आयुष्याला लग्नाला ग्रहण लागलेलं आहे. यांनी ग्रहण योगाचे शांत निवारण केल्याशिवाय यांचं लग्न होणं कठीण राहील. दुसरी गोष्ट, आज मंगळ हा प्रचलित मंगळ आहे. यांच्या पत्रिकेतला मंगळ जो कडक मंगळ आहे, याचे 2 ते 3 पूजा शांत आहेत, त्यांनी शांत निवारण करावं आणि तरच या लग्नासाठी पुढची पावलं उचलावीत. अन्यथा लग्न केलं तरी वैवाहिक जीवन अडचणी नक्कीच येऊ शकतात. त्यासाठी यांनी लग्न जमवण्याच्या अगोदर मंगळ शांत करावं, ग्रहणयोग शांत करावं, पुष्य नक्षत्र शांत करावं. 3 शांत करून यांनी लग्नासाठी प्रयत्न करावेत. लग्न जमण्यात अडचणी नक्कीच यश मिळेल. त्याचसोबत मुलाच्या विवाहाचं यंत्र म्हणजे लक्ष्मी यंत्र ज्यांनी आईवडिलांनी पूजा करावी. लग्न लवकरात लवकर म्हणजे 3 ते 4 महिन्यात लग्न जमवून सुद्धा जाईल. अगदी वयाची कोणतेही बंधन याच्यामध्ये नक्कीच येणार नाही. पुढचा प्रश्न आपल्याला सुपर्णा बागुल यांनी विचारलाय. त्यांची जन्मतारीख आहे 13/3/91 आणि जन्मवेळ आहे 2:32 दुपारी. आणि यांचा प्रश्न आहे की लग्नानंतर संसार व्यवस्थित होईल का? हो, ह्यांना नक्कीच मी सांगेल होय म्हणून. यांचा जन्माचा योग होता शिव नावाचा योग आहे. लग्नस्थानात कर्क लग्न आणि लग्नस्थानात गुरु आहे. लग्नाचा पुढचा काळ नक्कीच चांगला असेल, परंतु लग्न जमण्यात यांच्या अडचणी येण्याच्या 90% चान्सेस आहेत. त्याचं कारण आहे की यांच्या पत्रिकेत सप्तम स्थानात शनीसोबत रवी, ह्याला कुयोग मानला जातो. त्यामुळं यांच्या लग्न जमण्यामध्ये वयाच्या साधारण 30 नंतर लग्न जमेल. याच्यासाठी यांनी अगोदर जर प्रयत्न केले तर अपयश येण्याच्या 90% चान्सेस आहेत. यांनी यांच्या वयाच्या 30 नंतरच्याच काळात लग्नासाठी प्रयत्न करावेत आणि तिथून त्यांचं वैवाहिक जीवन सुखकारक असेल. मात्र त्या अगोदर जर लग्न यांचं झालं तरी वयाच्या 30 वर्षांपर्यंत, अगदी 27 वर्ष झालं किंवा 30 वर्ष अगोदर झालं तर मधल्या काळात त्यांना फक्त ऍडजस्टमेंट तडजोडच करावी लागेल आणि त्याच्यासाठी नाराज होऊ नये. त्यासाठी उपाय आहे की कुयोग शांत करणं. दुसरी गोष्ट आहे, लग्नस्थानात गुरु आहेत तर गुरु सोबत केतू आलाय म्हणजे चांडाळ योग निर्माण होतोय. तर चांडाळ योगाचं निवारण करणं गरजेचं आहे. आणि गोल्डन टोपाज नावाचं रत्न ह्याने आपल्या सोबत विवाहाच्या अगोदरपासून नियमित धारण करावं. वैवाहिक जीवनाचं सुखकारक यश यांना मिळून नक्कीच शकतं. याच्यावर फार काही विचार न करण्याची गरज नाहीये, कारण यांचा जन्म शिव नावाच्या योगात झालेला आहे. खरंय. मला वाटतं सुपर्णाजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. लग्न ठरलेलं असतं किंवा लग्न झालेलं असतं, वैवाहिक जीवनात अनेक समस्या येत असतात. असाच एक प्रश्न आपल्याला तृप्ती वाळिंबे यांनी विचारलाय. त्यांची जन्मतारीख आहे 23/12/72, 23 डिसेंबर 1972 आणि वेळ आहे सकाळी 5:30. त्यांचा प्रश्न असा आहे, लग्न झालं मात्र वैवाहिक जीवनात अडचणी आहेत. लग्नाला साधारण त्यांच्या 13 वर्ष झाली आहेत, पण 13 दिवसांचंही सुख त्यांना मिळालं नाही आणि त्यांची राशी कर्क आहे. तर याचं कारण काय आणि त्याच्या निवारणासाठी काय उपाय करावेत?
आतापर्यंत तिन्ही प्रश्नात कर्क लग्न किंवा कर्क राशी असेच काहीतरी संबंध आलेले आहेत. 12 राशीत सगळ्यात चांगली राशी, इमोशन प्रेमळ राशी, धर्मपत्नी असावी ती कर्क राशीची असंच मानलं जातं. यांचं 13 वर्ष लग्नाला होऊन सुद्धा यांना जर वैवाहिक जीवनात सुख मिळालं नाही, याचं कारण यांच्या पत्रिकेमध्ये वैधृती नावाचा योग आहे, विष्टीकरण नावाचा योग आहे, तर यांचा जन्मही पुष्य नक्षत्र झालेला आहे. तर अशा वेळेला या लोकांच्या बाबतीत पहिल्याच पंचांगाचे 3 दोष जाणवतात आहे. मूळ पत्रिकेमध्ये यांच्या ज्यावेळी लग्न झालं असेल त्यावेळी लग्नस्थानात मंगळ, मंगळासोबत शुक्र, नीचभंग नावाचा योग आणि सप्तम स्थानात शनी. त्यामुळे अशा पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवन फारच कमी मिळतं. त्यांनी जो सांगितलं की 13 वर्ष लग्न झालेत आणि 13 दिवसाचं सुख नाही, याचं कारण आहे की यांच्या पत्रिकेत सप्तम स्थानातला शनी तोही वक्री आहे. याच्यासाठी यांनी शनीचे जप नियमित करावेत. दुसरी गोष्ट, यांचा स्वभाव थोडा चिडखर असावा जरी कर्क राशी असला तरी, कारण लग्नात वृश्चिकेचा मंगळ आहे आणि वृश्चिक लग्न आहे आणि सोबत मंगळासोबत शुक्र असल्यामुळे यांच्या वैवाहिक जीवनात कटुता कायमस्वरूपी राहणार आहे. किंबहुना यांच्या लग्नामध्ये विभक्त राहण्याचेही योग यांच्या जीवनात येऊ शकतात. त्यामुळे यांनी नीचभंग नावाचा योग, मंगळाचे जप, धनस्थानात राहू सोबत रवी ग्रहण आहे, म्हणजे आर्थिक परिस्थिती यांची बेताची असावी, कारण धनस्थानात रवी सोबत राहू धनाला ग्रहण लागलेलं आहे आणि यांची सोर्स ऑफ इन्कम स्वतःची कमाई नसावी, ह्या गृहिणी असाव्यात. कारण लग्नस्थान लाभस्थानामध्ये हर्षल सोबत प्लुटो असल्यामुळे यांची कमाई नसेल तर मिस्टरांवर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे मी सांगतो म्हणून यांच्या पत्रिकेतल्या अनेक ग्रहदोषांचं निवारण करून घ्यावं. उदाहरणार्थ मंगळदोष, नीचभंग नावाचा योग, ग्रहण योग, वैधृती योग, विष्टीकरण दोष, अशा दोषांचं निवारण करून घ्यावं. यांचं जीवन पुढचं नक्कीच सुखकारक होईल. आणि शक्य झालं गोल्डन टोपाज नावाचं रक्त धारण करावं. हाताजोड नावाची वनस्पती घरात नक्कीच ठेवावी. त्यामुळे ह्या दोघांमधले पती-पत्नी संबंध प्रेमाचे, सलोख्याचे, एकमताचे होऊ शकतात. आणि हा हाताजोडी वनस्पती सर्वांनाच, म्हणजे ज्यांच्या वैवाहिक जीवनात कटुता आहे त्यांनी सर्वांनी वापरले तरी, आपल्या घरात पूजनात ठेवले तरी चालू शकते. ह्याचा उपयोग कुटुंब जोडण्यासाठी किंवा दोघातले विचार संबंध एकजुटीने होण्यासाठी याचा फायदा निश्चित होऊ शकतो. आता आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तो एका विद्यार्थ्याने विचारलाय, म्हणजे साधारण त्याचं शिक्षण मला असं वाटतं झालं असावं. प्रतीक कवळे असं त्यांचं नाव आहे आणि 15 मार्च 1988 ही त्यांची जन्मतारीख आहे आणि सकाळी 9:15 जन्मवेळ आहे. त्यांना प्रश्न असा आहे की त्यांच्या नोकरीचं कधीपर्यंत मार्गी लागेल आणि त्यानंतर लग्नाचे काय योग आहेत. नोकरीचं 27 जुलै 2016 नंतर यांना नोकरीचे चांगले योग आहेत आणि 8/11 म्हणजे गुरु बदलल्यानंतर यांना जर नोकरी आता विद्यमान असेल तर त्या नोकरी प्रमोशनल नोकरी नसेल तर उत्तम स्वरूपाची नोकरी यांना नक्कीच मिळेल. मात्र लग्नासाठी यांनी प्रयत्न वयाच्या साधारण 28-29 वर्षादरम्यान 2017च्या मे महिन्यानंतर लग्नासाठी प्रयत्न करावेत. लग्न यांचं सहज जमेल. आता पत्रिकेत अडचणी यांच्या काय आहेत का, तर यांच्या पत्रिकेत फार मोठ्या अडचणी लग्नासाठी काही नाही. हा मात्र नोकरीसाठी किंवा नोकरी आर्थिक स्थिरतेसाठी अडचणी नक्कीच आहेत. यांचा गुरु जन्मस्थ मृत अवस्थेत आहे, ते पैसे आले तर टिकत नसावेत किंवा नोकरीत यांच्या मनाप्रमाणे जी नोकरी यांना अपेक्षित पगाराची नोकरी हवी त्यांना मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे यांना गुरुचं यंत्र अनुष्ठान करून आपल्या सोबत नक्कीच ठेवावं आणि कोणत्या तरी सद्गुरू करावा, सद्गुरू चरणाशी लीन व्हावं. त्याशिवाय यांना पर्याय राहणार नाही. ही व्यक्ती थोडी नास्तिक असावी असं माझं मत आहे, परंतु यांनी जर सद्गुरू चरणाशी लीन झाले तर मला असं वाटतं की यांच्या जीवनात पुष्कळचा चांगला परिणाम जाणवू शकेल आणि यांना मनाप्रमाणे नोकरी नक्कीच मिळू शकेल. खरं आहे. थोडक्यात ज्योतिषाबरोबर अध्यात्मही तेवढंच महत्वाचं आहे. तेवढं तुमची स्पिरिच्युअलिटी, तुमची अध्यात्म बैठक तेवढीच मजबूत असेल. अनेक लोकांचे नास्तिक असतात, त्यांच्या पत्रिकेतलं मेष लग्न आणि मकर राशी आहे, त्यावेळी नास्तिक असण्याचे 90% चान्सेस आहेत. अच्छा. तर या नास्तिक लोकांसाठी जर त्यांनी वैयक्तिक या व्यक्तीने प्रतीकने जर गुरु करेल, सद्गुरू चरणाशी लीन होईल तर याच्या जीवनात नक्कीच चांगला परिणाम जाणवू शकेल. नोकरीमधला भरभराट नक्की येऊ शकेल आणि उत्तरचं प्रगती नक्कीच जाणवू शकेल. खरंय. आपल्याला पुढचा बडोद्याहून प्रश्न आला, आपण त्यांचा प्रश्नही पाहूयात आणि त्याचं उत्तरही आपण तुमच्याकडनं घेऊयात. मात्र त्यापूर्वी एक छोटीशी विश्रांती इथे आम्ही घेतोय. आपण पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार यांच्याकडनं आपण विविध प्रश्नांवरचं मार्गदर्शन जाणून घेत आहोत. मगाशी जसं आपण काही वैवाहिक असतील किंवा शैक्षणिक अडचणी असतील त्याविषयीचं मार्गदर्शन आपण केलं. अजून एक प्रश्न आपल्याला आलाय. करण कुमार कांबळे असं यांचं नाव आहे आणि त्यांचं जन्म ठिकाण आहे बडोदा. त्यांची जन्मतारीख आहे 19/9/1984 19/9/1984 आणि जन्मवेळ आहे रात्री 10:23. हा. आणि यांचा प्रश्न असा आहे की नोकरी आणि लग्न असे दोन्ही प्रश्न त्यांचे आहेत. नोकरी कधी लागेल, लग्नाचे योग कसे आहेत आणि त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारलाय की कुठलं रत्न वापरलं तर त्याचा फायदा होऊ शकेल. भूषणजी बघा, यांच्या पत्रिकेचा विचार करता
लग्नात त्यांच्या अडचणी फार येतील. हम्म. नोकरी आत्ता आहे, उत्तरोत्तर नोकरीत प्रगती संभवू शकते. लग्नासाठी अडचणी म्हणजेच पत्रिकेतल्या पंचम स्थानामध्ये रवीसोबत शुक्र नीचभंग योग, तर सप्तम स्थानात मंगळासोबत केतू, त्याला कुयोग मानला जातो. अच्छा. हा यांच्या लग्नासाठी मोठा मारक आहे. यांची नोकरी 2012 पासून हे नोकरीला असावेत, पण आता नोकरीत परिवर्तन होण्याचे 2016च्या 4/10/2016 नंतर यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन होईल किंवा अथवा ही कंपनी बदलण्याचेही चान्सेस जास्तीत जास्त दर्शवतात आहे. हम्म. यांची राशी मिथुन राशी आहे. राशी म्हणून पाचू सांगणार नाहीये, मात्र यांच्या जीवनात जर चांगली प्रगती हवी असेल, लिडरशिप हे मॅनेजर लेवलला जर काम करत असतील, त्यांनी मात्र माणिक नावाचा रत्न किंवा स्टार माणिक नावाचा रत्न यांनी धारण करावा. यांच्या जीवनात उत्तर प्रगती संभवेल किंवा विल पॉवर चांगले आहे, यांच्या जीवनातला कॉन्फिडन्स चांगला राहील. कॉन्फिडन्स वाढला तर नोकरीमध्ये उत्तर प्रगती होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे यांनी माणिक नावाचं रत्न धारण करावा. विवाहासाठी अडचणी आहेत, त्यासाठी नीचभंग नावाचा योग शांत करणं गरजेचं आहे, कुयोग शांत करणं गरजेचं आहे. कोणत्या याज्ञिकी ब्राह्मणाकडून शांत निवारण करून घ्यावं. आणि विशेष म्हणजे वरियान नावा दोष, मागच्या कार्यक्रमात सांगितलं, वरियान विषयात बोललो होतं, त्यांच्या घराचा मोठा समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे घर यांच्या नावाने करू नये, आई वडील यांच्या नावावर घर करावं. आणि घराच्या मुळे यांच्या लग्नामध्ये अडचणी येऊ शकतात, कारण यांचा जन्मच वरियान नावा दोषात आहे. तर वरियान दोषाचं निवारण करावं असं मी नक्कीच सांगेल. अधिक माहिती हवी असेल त्यांनी घाटकोपरच्या मुंबई किंवा अन्य कुठे त्यांना भेटणं शक्य असलं पुण्याला तर भेटून जावं. पुढचं मार्गदर्शन सखोल मार्गदर्शन नक्कीच केलं जाईल. आणखीन एक प्रश्न आहे, तो नोकरी संदर्भातलाच आहे. हा प्रश्न रायगडहून आपल्याला त्यांनी विचारलाय. निरंजन गणपुले असं त्यांचं नाव आहे. जन्म तारीख आहे 12/12/1980, 12 डिसेंबर 1980. हा. आणि वेळ आहे रात्री 11:35. 23:35. जन्म ठिकाण रायगड. तर त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालंय, पण मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाहीये. गेली 5 वर्ष त्यांना नोकरी नाहीये. तर त्याबाबत कधीपर्यंत नोकरी लागेल आणि त्यासाठी काय करायला हवं? यांच्या नोकरीचा प्रश्न फार मोठा गहन प्रश्न आहे की अनेक लोकांनी बुद्धिजीवी असतात, हुशार असतात, पण त्यातलीच हे एक व्यक्ती हुशार व्यक्ती आहे. परंतु जे बाह्यदर्शनीय ऍक्टिव्हिटी यांच्याकडून व्हायला हव्यात त्या नक्कीच नसाव्यात, कारण ज्या पत्रिकेत बहुतांश ग्रह मृत अवस्थेत. अच्छा. रवी यांचा मृत अवस्थेत आहे, यांच्या पत्रिकेतला चंद्र मृत अवस्थेत आहे. आणि हे दोन मनाचा कारक जर चंद्र हा मृत अवस्थेत असेल आणि विल पॉवरचा कारक रवी हा मृत अवस्थेत असेल, त्यांना सर्व येत आहे, प्रेझेंटेशन देऊ शकत नाहीत. ज्ञान झालंय, माझं मताप्रमाणे 80% पुढचे विद्यार्थी असावेत, इंजिनिअरमध्ये पुढे झालेत, पण त्या लेवलचे काम देण्यासाठी ती कंपनी यांना पात्रतेत बसत नाही. यांच्या स्वभावामुळे यांनी स्वभावात परिवर्तन नक्कीच आणावं. आणि यांनी 3 गोष्टींचं मी नक्की त्यांना सूचित करेल. मोती, माणिक आणि पुष्कराज गजकेसरी एक नावाचं एकत्रित करून 3 रत्न प्रति 3 कॅरेटचे एकत्रित करून यांनी सोबत ठेवावेत. नोकरी राहत यंत्र यांनी सोबत ठेवावं. यांना ते केल्यानंतर काही दिवसांमध्ये यांना नोकरी नक्कीच मिळू शकते. अच्छा. हा, यांच्या सर्व ज्ञानाचे सागर आहेत, परंतु बाह्यांग प्रेझेंटेशन नसावं, विल पॉवर नाही आणि मनाने फार दुर्बल असावेत. मनाची ताकद वाढली पाहिजे आणि मनाची ताकद वाढण्यासाठी गजकेसरी योगच यांना कामाला येऊ शकतो. पुष्कराज, पोळ आणि माणिक यांनी एकत्र करूनच धारण करावं, जीवनात यशस्वी होतील. खरंय. अजून एक आहे, हाच विद्यार्थी आहे. याचं नाव आहे अवी सुरेश कांबळे. जन्मतारीख आहे 7/4/93. 7/4/93. आणि जन्मवेळ आहे दुपारी 2:42. त्यांचा प्रश्न असा आहे की शिक्षणाची पुढची वाटचाल कशी असेल, किंवा आता ते जे करतायत ते योग्य मार्गावर आहेत का? त्यांनी नेमकं कुठलं क्षेत्र निवडायला हवं? आता ते शिक्षण काय येतात त्याची कल्पना त्यांनी तसं काही म्हटलेलं नाहीये, पण त्यांचं म्हणणं आहे की आता मी ज्या क्षेत्रात आहे ते पुढे मला फायदेशीर ठरू शकतं का नोकरीच्या दृष्टीने वगैरे? लाभस्थाना त्यांच्या राहू आहे. यांचं शिक्षण 22 वर्ष पूर्ण 7 महिन्यांपर्यंत होण्याचे योग यांच्या पत्रिकेत आहेत. त्यामुळे मी असं नक्कीच सांगेन, आता शिक्षण काय घेत त्याची कल्पना नाही आहे, पण त्यांचं शिक्षण जे घेत असावे ते 22 वर्ष 7 महिन्यांच्या नंतर त्यांच्या आयुष्याला करिअरला खरी सुरुवात होईल. आणि आत्ता त्यांचे जर क्षेत्र बदलण्याची, शैक्षणिक क्षेत्र बदलण्याची जर धरसोड वृत्ती असेल तर तसं करू नये. 22 वर्ष पूर्ण 7 महिन्यांपर्यंत यांच्या शिक्षणाचे योग आहेत. त्यामुळे 2000 नाही संपेल, आता 22 वर्ष संपले, त्यामुळे पुढे शिक्षणाचे योग नाहीत, एवढंच शिक्षण आहे. कारण आता वर्ष 22 वर्ष 7 महिने संपलेले आहेत, त्यामुळे आता इथून पुढे शिक्षण होणार नाही आहे. त्या शिक्षणावरतीच त्यांनी नोकरीच्या अर्थजनासाठी सुरुवात करावी, ते त्यांच्यासाठी योग्य असेल. खरं. अजून काही प्रश्न आहेत आपल्याकडे, आपण त्याच्याविषयी तुमचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक इथे आम्ही घेतोय. आपण पाहत राहा जीवन मार्गदर्शन. जीवन मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या समस्यांवरती सोपे उपाय आपल्याला ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमार सांगतायत. मगाशी काही प्रश्न आपण बघितले. आणखीन एक प्रश्न आपल्याला आलाय, तो मच्छिंद्रनाथ विजय
साळोखे यांनी विचारलाय आणि त्यांची जन्मतारीख आहे 2/2/1991. जन्मवेळ आहे 1991 आणि जन्मवेळ आहे दुपारी 1:05 गिरगावला यांचा जन्म झालाय मुंबईत. आणि यांचे प्रश्न आहेत की जे आता शिक्षण घेत आहेत त्याच्यामध्ये 2 परीक्षांना ते सामोरे जाणार आहेत. तर आता येत्या काळात त्या परीक्षांमध्ये कसं यश मिळेल, त्यांचं उच्च शिक्षण किती होईल आणि त्यानंतर लग्नासंबंधीचे योग त्यांना कसे आहेत. यांच्या पत्रिकेचा विचार त्यांची सिंह राशी, तर यांच्या शिक्षणाचे योग यांच्या वयाच्या जवळजवळ 27 वर्ष पूर्ण काही महिन्यांपर्यंत शिक्षणाचे योग संभवतात. त्यामुळे यांनी शिक्षण वयाच्या 27 वर्षापर्यंत यांनी नक्कीच घ्यावं. यश यांच्या बरोबर असेल. परंतु आत्ताची परिस्थिती जी काय आहे ती थोडी नाजूक आहे. राहूची महादशा आहे. राहूच्या महादशात अनेक लोक थोडे भयभीत होतात. त्यातले एक भयभीत झालेले व्यक्ती म्हणून आपल्याला प्रश्न विचारला असेल. यांनी राहूचा गोमेद नावाचं रत्न धारण करावं. अभ्यासा प्रयोगासाठी सरस्वती कवच नक्कीच यांनी धारण करावं. आणि योगायोगाने यांच्या पत्रिकेतलं असे अशुभ काही ग्रह नाहीत की यांचं शिक्षण अर्धवट राहू शकतं. त्यामुळे शिक्षण पूर्ण होईल. पण आत्ता 2015 पासून यांची थोडी भयभीत झालेली आहे की पुढे शिक्षण होईल की नाही, किंवा पुढे शिक्षण अडचणी येऊ शकतात की नाही. नक्की ज्यांना सांगू शकेल शिक्षण अडचण नक्की येणार नाहीत. राहूची महादशा आहे म्हणून तुम्ही भयभीत झालेला आहात. भयभीत होऊ नका. शक्य झालं 3 कॅरेटचा राहूचा गोमेद नावाचं रत्न धारण करा. सरस्वती कवच धारण करा. अभ्यासले गती नक्कीच पुढे वाढेल. चिंता करण्याची गरज नाहीये. एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी प्रश्न विचारलाय. त्यांचं नाव मंदा ठोंगिरे आणि जन्मवेळ आहे 5:30 सकाळी. 5:30 आणि जन्म तारीख आहे 2/3/1968. जन्म ठिकाण भांडूप. त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाहीये, तर त्याविषयी काय मार्गदर्शन करता येईल. नाही, यांच्यावर यांना मी असा सल्ला देईल की यांच्या पत्रिकेत अगदी जन्मस्थ अनेक ग्रहांच्या दशा अशुभ दशा आहेत. शनी मंगळ युती, चंद्र राहू युती आणि 3-3, 4-4 पापग्रह एकत्र आल्यामुळे त्रिपाद दोष, 3 पिण्यात दोष अशा अनुषंगाची पत्रिका आहे. त्यांच्यात वयोमानाचा विचार करता मी काही उपाययोजना पूजा शांती सांगणार नाही, पण यांना मंत्र उपचारात नक्की सांगेल की यांनी शनीचे मंत्र, राहू, गुरु आणि चंद्राचे 4 मंत्र किमान दररोजच्या 2 वेळा जर फिरतायत आहे तर यांच्या जीवनामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह यांच्या जीवनात येऊ शकतं. कारण ह्या गृहिणी असाव्यात. आणि आता यांची चंद्राची महादशा चालू 2014च्या 10व्या महिन्यात चंद्राची महादशा चालू आहे. आणि चंद्राच्या महादशेमध्ये मनाने फार बेचैनी होतात. पण यांचा उतार वयाचा काळ नक्कीच चांगला. जो वयवर्ष 56 ते वयवर्षाजवळ 63 किंबहुना वयाच्या 81 वर्षांपर्यंत ह्यांचा उतार वयाचा काळ चांगला असेल. आता यांची आर्थिक परिस्थिती बेताची जरी असेल तरी मात्र यांच्या 2024 नंतर म्हणजे वयाच्या 56 वर्षांचा काळ उत्तम असेल. त्यामुळे यांनी शनी, राहू, गुरु आणि मंगळाचे यांनी जप करावेत. एवढंच केलं तर यांनी पुष्कळ यांच्या जीवनात चांगला पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो. शनी जप ओम श्री शनेश्वराय नमः, मंगळ जप ओम अंगारकाय नमः असे जर जप यांनी करतायत त्यांना यश नक्कीच मिळू शकेल. आणि आर्थिक परिस्थितीची सुधारण्याचे योग पुढे चांगले आहेत. चिंता नसावी. प्रतीक थोरात आपल्याला प्रश्न विचारतायत. ते नारायणगाव पुणे इथे त्यांचं जन्म ठिकाण आहे. 7/9/1975 ही त्यांची जन्मतारीख आहे. 7 सप्टेंबर 1975 आणि वेळ आहे दुपारी 3:30 वाजता, 3:30. त्यांचं गेली 5 वर्ष कोर्टात घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे. तर घटस्फोट मिळेल का आणि विलंब होण्याची नेमकी कारण काय आहेत. यांच्या पत्रिकेचा विचार करता घटस्फोट होणार नक्कीच नाहीये. परंतु वैवाहिक जीवनात सुखही बरोबर नाहीये. अच्छा. यांचा घटस्फोट न होता 18 जून 2018 पर्यंत च्या नंतर कालखंड हे पती पत्नी एकत्र असतील. आता जरी कोर्टात अगदी काही वर्षात केस लढतायत तर पुढील काळामध्ये मात्र हे कोर्टात समंजसपणाने एकत्रित येण्याचे चान्सेस 90% आहेत. यांची गुरुची महादशा असं सांगते यांनी काही पत्रिकेच्या वैयक्तिक पत्रिकेले दोष आहेत त्यांचं निवारण करावं. तर सौंची पत्रिकेला माहित नाही त्यामुळे मी त्या विषयात बोलणार नाही. मात्र यांच्या पत्रिकेचा विचार करता हे एकत्र राहण्याचे चान्सेस जास्त असतात. 2018च्या जून महिन्यानंतर हे नक्कीच एकत्र येतील असं मी सांगेल. आणि पती पत्नीची दोघांची पत्रिका जर घेऊन आले तर नक्कीच अगदी तंतोतंत एकत्र केव्हा येतील आणि येण्याची कारणं काय याचा आपला उलगडा करता येईल. त्यामुळे यांनी समक्षम भेटलं तर केव्हाही चांगलं असेल. खरंय. खरं तर खूप प्रश्न आपल्याला आलेत पण आपल्याला वेळेची मर्यादा पाळणं आवश्यक आहे. तुम्ही आज इथे आलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन, सोपे उपाय ज्योतिषा आणि अध्यात्माच्या विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना सांगितले त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जीवन मार्गदर्शन हा विशेष कार्यक्रम आपण शनिवारी संध्याकाळी 5:30 आणि रविवारी सकाळी 10 वाजता झी 24 तास वरती पाहू शकतात. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.